आठवा प्रश्न स्टार्ट करतो आपण. काय दिलंय? फ्रॉम द अमंगस्ट 200 लिटरलेट इंडिव्हिज्युअल ऑफ टाउन 70% कॅरेट करतात मराठी न्यूजपेपर, 50% इंग्लिश न्यूजपेपर, 3.5 रीड बोथ मराठी आणि इंग्लिश. म्हणजे इथे इंटरसेक्शन येईल. आणि पुढे काय सांगितलं? फाइंड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु रीड. ओके, पहिलं काय? ॲटलिस्ट वन ऑफ द न्यूजपेपर. सेकंड, नायदर मराठी नॉर इंग्लिश न्यूजपेपर सांगितले. आणि थर्ड काय दिले? ओनली वन न्यूजपेपर. ओके, सो इथं काय करणार आपण? फर्स्ट इथं आपण लिहून घेऊया. पहिला लेट एक्स काय घेणार? सेट ऑफ ऑल लिटरेट इन इंडिव्हिज्युअल नंतर एम घेऊया. सेट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स हु रीड. कोणता रीड करतात? मराठी न्यूजपेपर. सो इथे लिहूया आपण मराठी न्यूजपेपर. ओके, नेक्स्ट ई घेऊया. सेट इंग्लिश न्यूजपेपर साठी सेम लिहिणार. सेट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स हु रीड. मराठीच्या जागी काय लिहूयात? इंग्लिश लिहूयात. इंडिव्हिज्युअल्स हु रीड इंग्लिश न्यूजपेपर. नेक्स्ट नंबर ऑफ एक्स किती आहेत? टोटल किती आहेत आपल्याकडे? 2000 आहेत. 200 बोललो मगाशी, 2000 आहे टोटल. नंबर ऑफ एम मराठी न्यूजपेपर करणारे किती आहेत? पर्सेंट मध्ये दिलेत, त्याला आपण नंबर मध्ये काउंट करूया. 70% आहेत. तो 200 इंटू 70% मीन्स अपॉनला किती येणार? 100 इज इक्वल टू 0 कॅन्सल्स करू आणि मल्टिप्लाय करू. 0 0 हा 0 आणि हा 0 आणि हा 0 कॅन्सल. ओके, सो 200 मल्टिप्लाय बाय 7 7 2 14 आणि किती 0 2 0 किती येणार? 1400. नाव नंबर ऑफ काय काढूया? ई किती दिले त्यासाठी? 50%. सो 2000 चे 50% 50 अपॉन किती येईल आपल्याकडे? 50% सांगितले. 50 अपॉन किती येईल आपल्याकडे? 100 येईल इथे. इज इक्वल टू 200 चा 50% किती येईल? 1000. नाव इथे त्याच्यानंतर काय सांगितले? 32.5% सांगितले बघा. बोथ म्हणजे काय येणार? इंटरसेक्शन येईल मराठी आणि इंग्लिश न्यूजपेपर. म्हणजे मराठी आणि न्यूजपेपर रीड करणारे कॉमन म्हणजे काय घेणार आपण? इंटरसेक्शन. सो एम इंटरसेक्शन ई इज इक्वल टू 2000 इंटू 32.5 अपॉन किती येईल? 100. सो 0 कॅन्सल करू आणि मल्टिप्लाय आय थिंक इथं 650 आला पाहिजे. हा 650 येऊया. 650. ओके, नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामधला, तो घेऊया आपण. इथे लिहून घेऊया. फर्स्ट नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हु रीड ॲट लिस्ट वन ऑफ द न्यूजपेपर. ओके, लिहून घेतलंय. त्यानंतर नंबर ऑफ एम युनियन ई काढणार आपण. वन ऑफ द न्यूजपेपर म्हणजे कुठल्या तरी एक वाचतात. मग काय करणार? नंबर ऑफ एम युनियन ई. त्याचा एक फॉर्म्युला काय आपल्याकडे? ए युनियन बी चा फॉर्म्युला आहे, तोच लावणार. नंबर ऑफ एम प्लस नंबर ऑफ ई मायनस नंबर ऑफ एम इंटरसेक्शन ई. व्हॅल्यूज टाकूया ज्या किती आहे त्याच्या. इथे 1400 प्लस 1000 आणि मायनस किती येणार इथं? 650. प्लस करून मायनस करा किती येईल आपल्याकडे? इथं 2400
मायनस 650. इथं आन्सर किती येईल आपल्याकडे? मायनस केल्यावरती 1750. ओके, सो नंबर ऑफ एम युनियन ई. ओके, फर्स्टचा आन्सर आलाय आपलं. सेकंड काय सांगितलंय? नायदर मराठी आणि नॉर इंग्लिश न्यूजपेपर. नायदर मराठी म्हणजे एम डॅश म्हणजेच एम नॉट येईल. नायदर मराठीसाठी काय येणार? एम नॉट आहे बघा, असं एम डॅश किंवा एम नॉट. आणि नॉर इंग्लिश, नॉर म्हणजे निगेटिव्ह येतो, इथं काय येणार? ई डॅश म्हणजेच ई निगेटिव्ह. ओके, सो नंबर इथं पण लिहून घेऊया. नंबर ऑफ individuals who read neither Marathi nor English newspaper. So therefore number of M dash intersection E dash, बघा डॅश कॉमन घेऊया बाहेर आणि इंटरसेक्शनचं इन्व्हेंट करूया. बघा एम युनियन ई लिहूया इथं आणि इथं कॉमनला काय? डॅश म्हणजे निगेटिव्ह. दोघांचं पण कॉमन घेतलं आपण आणि इंटरसेक्शनचा काय केलं? युनियन. सो ह्याचा फॉर्म्युला आहे बघा, मी फॉर्म्युले मागे दिले होते त्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. सो काय तो फॉर्म्युला? नंबर ऑफ एक्स मायनस नंबर ऑफ एम युनियन ई. सो ह्याची व्हॅल्यू किती आहे? 2000 आणि ह्याची व्हॅल्यू युनियनची बघा इथं वरती काढली आपण. बघा ही व्हॅल्यू किती आहे? 1750. तर इथं लिहूया आपण 1750. सो 250 आन्सर याचा आला आपला फर्स्टचा. ओके, थर्ड बघा. ओनली सांगितलंय वन न्यूजपेपर. सर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू रीड ओनली वन ऑफ द काय लिहिणार आपण? न्यूजपेपर. लिहून घेतलं इथं ओनली वन, कुठला तरी एक. सो नंबर ऑफ एम युनियन ई मधून नंबर ऑफ एम इंटरसेक्शन ई ची व्हॅल्यू काय करणार? मायनस. युनियनची व्हॅल्यू किती आहे? 1750 आणि इंटरसेक्शनची व्हॅल्यू कुठे आपल्याकडे? कुठे गेली? 650. सो 1750 मायनस 650 किती येणार इथं? 1100. ओके, फायनल आन्सर. कॉपी करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. 9th बघा, एका हॉटेलमध्ये 25 स्टुडंट आहेत आणि त्यातले 20 स्टुडंट काय घेतात? टेक कॉफी. 15 स्टुडंट काय घेतात? मिल्क. आणि 10 स्टुडंट काय घेतात? बोथ. ते आधी हे लिहून घेऊया अगोदरची इन्फॉर्मेशन. सो पहिलं सेट ए घेतलं आपण. 15 स्टुडंट काय घेतात आपल्याकडे? टी. सो नंबर सेट ऑफ स्टुडंट हू टेक टी. नंतर बी घेऊया कॉफीसाठी. ओके, बी कशासाठी घेतला आपण? कॉफीसाठी. आणि सी सर कशासाठी घेऊया आपण? मिल्कसाठी. ओके, नाव therefore नंबर ऑफ ए किती आहेत? टी घेणारे किती आहेत? 25 आहेत. नंबर ऑफ बी कॉफी घेणारे किती आहेत? 20 आहेत. सी मिल्क घेणारे किती आहेत? 15 आहेत. ओके, त्यानंतर पुढे काय दिलंय बघा. 10 स्टुडंट काय आहेत? 10 स्टुडंट काय करतात? टी आणि कॉफी दोन्ही घेतात. म्हणजे ए इंटरसेक्शन काय येणार? बी. ए इंटरसेक्शन बी किती येणार इथं? 10. नंबर ऑफ नेक्स्ट पुढे 8 स्टुडंट काय सांगितले? तर मिल्क आणि कॉफी दोन्ही घेतात. म्हणजे बी इंटरसेक्शन काय येणार? सी. कॉफीसाठी बी आणि मिल्कसाठी सी. इथं काय येणार? बी इंटरसेक्शन सी. इथं ए इंटरसेक्शन बी लिहिले, चुकले ते आपण पुढे करेक्ट करूया. इज इक्वल टू 8. बघा, त्याच्यानंतर नॉन ऑफ देम टी आणि मिल्क दोन, त्यातले कुठलेच काय दोन्ही एकत्र काय नाही घेत? टी आणि मिल्क. म्हणजे ए इंटरसेक्शन सी मध्ये कोणच घेत नाही, म्हणजे 0 येणार. ओके, त्यानंतर एव्हरी वन टेक ॲटलिस्ट वन बेवरेज. एव्हरी वन म्हणजे सगळी जण कुठला तरी एक बेवरेज तरी घेतात.
सगळा म्हणजे कुठला तो माहिती नाही नक्की, बरोबर. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट इन द हॉस्टेल. So therefore number of A intersection B intersection C intersection ची व्हॅल्यू किती येणार? 0. नेक्स्ट, प्रत्येक जण एक तरी प्रिव्हिलेज घेतो त्यासाठी आपण लिहिलं तिथं. सो खाली खाली ना नंबर ऑफ स्टुडंट इन हॉस्टेल, द हॉस्टेल इज इक्वल टू नंबर ऑफ, काय करणार? युनियन करणार. ए युनियन बी युनियन सी. जर आपल्याला सगळे स्टुडंट किती आहेत काढायचे आहेत तर आपण काय करणार? इथं युनियन करणार. म्हणजे युनियन करताना बघा तिथं काय करणार? आता हे सगळ्याच वरचा फॉर्म्युला आहे तो सगळा लिहिणार. आता हाफ सगळा वापरताना काय करणार? इथं पहिल्या तिघांमध्ये प्लस करणार. बघा ह्याचा प्लस ह्याच्या सोबत, नंतर हे ह्याचा इंटरसेक्शन सोबत मायनस करणार, आणि जो लास्टचा आहे ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी त्याच्यासोबत काय करणार? ह्याच्यासोबत आपण प्लस करणार. ओके, सो इज इक्वल टू बघा नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ सी. आता इंटरसेक्शन वाले मायनस करा याच्यामध्ये, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज मायनस ए नाही सॉरी इथं आपल्याला चेंज करायचं ना, इथला मिस झालं आपलं. बी इंटरसेक्शन सी आहे ना इथं, थांबा इथं चेंज करूया आपण, इरेज करूया आणि इथं काय करूया? बी इंटरसेक्शन सी. ओके, त्याच्यानंतर खालती पण करूया इथे, याला इरेज करूया इथे. ओके, बी इंटरसेक्शन सी. ओके, नाव इथे पण बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू, ओके नेक्स्ट, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन सी इज इक्वल प्लस काय करणार? तिघांचं इंटरसेक्शन, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ओके, आता व्हॅल्यूज टाकूया आपण. इथे किती येईल? 25 प्लस 20 प्लस 15 मायनस 10 मायनस 8 मायनस 0 प्लस 0. ओके, आता याला कॅल्क्युलेट करूया. इथं 60 येईल आणि मायनसचा आन्सर, मायनसचा आन्सर 18 येईल, आणि यांचं मायनस केल्यावरती 44. टोटल हॉस्टेलमध्ये किती जण आहेत? 44. इथं फुल फॉर्म मध्ये आपण लिहून घेऊया. ओके, सो नंबर ऑफ स्टुडंट इन हॉस्टेल किती येतात? 44. बघा 10वा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा, 260 पर्सन्स, 150 पर्सन काय झाले एक्सपोर्ट टू द केमिकल ए ला, 74 केमिकल बी ला, 36 बोथ केमिकल ए आणि बी ला, बरोबर. बोथला इंटरसेक्शन घेणार आणि फाइंड द नंबर ऑफ पर्सन एक्सपोज टू. पहिला केमिकल ए बट नॉट केमिकल बी, म्हणजे बी डॅश येईल, नॉट येईल तिथे. नंतर केमिकल ए, नंतर नॉट ए, सॉरी बी आणि नॉट ए, आणि तिसरं दिलंय. ओके, तर 1 बाय 1 ते जरा गडबड होते वाचण्यात. तिसऱ्यात बघू, चला 1 बाय 1 आपण बघू सगळं. पहिलं काय करूया? लेट सगळी टोटल किती आहेत? 260 पर्सन आहेत. मग एक्स घेऊया सेट ऑफ ऑल पर्सन्स, नंतर ए घेऊया केमिकल ए साठी, सेट ऑफ ऑल persons exposed to the chemical A. त्याच्यानंतर बी घेऊया केमिकल बी साठी, सेट ऑफ ऑल पर्सन एक्सपोर्ट टू केमिकल बी.
नेक्स्ट एक नंबर काय लिहिलं, केमिकल नंबर ऑफ पर्सन्स एक्सपोर्ट टू chemical A but not chemical B. Okay, N A intersection B not येणार, नॉट B आहे ना म्हणून तर नॉट लिहा, डॅश लिहा, समजण्यासाठी आहे ते, बाकी तुम्ही काही बोलू शकता त्याला. मग याचा फॉर्म्युला मी अगोदर फॉर्म्युला दिली त्याच्यामध्ये आहे. मग काय येणार याचा फॉर्म्युला, नंबर ऑफ ए मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इथं व्हॅल्यूज नाही काढलेली लिहिला ना आपण, लिहा नंबर ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 150, इथं 150 लिहूया. नंतर नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू किती आहे 74 लिहूया तिथं. नंतर काय सांगितलंय, दोघांमध्ये कॉमन आहे ना, सो ए इंटरसेक्शन बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 36. ओके, आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया आपण. इथं 36 नाही तर किती आहे, 150 मायनस 36 किती येणार इथं 114. पहिलाच आन्सर, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी नॉट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेम आहे. नेक्स्ट मध्ये काय सांगितलंय, बी सांगितलंय केमिकल बी आणि नॉट ए सांगितलंय. आधी लिहून घेऊया इथं, पर्सन नंबर ऑफ पर्सन एक्सपोज एक्सपोज टू केमिकल बी बट नॉट काय सांगितलंय केमिकल ए. मग केमिकल ए ला नॉट टाकू आपण, डॅश टाकू तिथं. सो इथं काय लिहिणार बघा, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ए डॅश येणार, नंतर इंटरसेक्शन बी बरोबर. मग डॅशवाला घेणार नाही आपण, सेम जसं हे आहे तसं. बघा इथं डॅश होती, मग इथं ए ला डॅश आहे, मग इथं ए लिहिलेलं, इथं ए लिहिलेलं आणि इथं इंटरसेक्शन. मग इथं काय बी लिहिणार आपण मायनस आणि इथं इंटरसेक्शन ए आणि बीचा सेम. मग इथं नंबर ऑफ काय येणार बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू व्हॅल्यूज टाकूया याची 74 मायनस किती आहे याची 36. मायनस केल्यावर उत्तर किती येणार आपल्याकडे 38. ओके, नंबर ऑफ ए डॅश किंवा ए नॉट इंटरसेक्शन बी ब्रॅकेट करून घ्या. सेकंडचं उत्तर आहे आन्सर. थर्ड बघा, फटाफट बघू. थर्ड, थर्ड काय दिला, केमिकल ए और केमिकल बी. और आहे ना, मग युनियन येईल तिथं. मग आपला काय फॉर्म्युला कुठला येईल बघा, तो फर्स्ट फॉर्म्युला बघा दिला होता मी तुम्हाला, ए इंटरसेक्शन बी चा तो येईल. ओके, सो तो यूज करूया आपण. सो नंबर ऑफ फुल फॉर्म मध्ये दिलेलं और दिलेलं, नंबर ऑफ पर्सन एक्सपोज केमिकल ए और केमिकल बी. नाउ नेक्स्ट, नंबर ऑफ ए युनियन बी. सेम फॉर्म्युला तो मी सांगितला, तो फर्स्ट फॉर्म्युला नंबर ऑफ काय येणार ए
प्लस नंबर ऑफ बी आणि मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. युनियन नाही, सॉरी, तिथे इंटरसेक्शन येईल, लिहिताना चुकी झाली तिथे. सो 150 मायनस 74 प्लस 74 आणि मायनस किती येईल 36. सो इथं इंचचा प्लस केला तर येईल 224 आणि इथं मायनस 36 इज इक्वल टू 188. ओके, तिसऱ्याचा आन्सर झालाय. 11वा आणि 12वा बघू आता. याला ब्रॅकेट करून घेऊ. ब्रॅकेट करूया, कॉपी करून घ्या. 11वा आणि 12वा एकत्र बघू, मोठी नाही आहेत, लहानच गणित आहेत. बघा, इफ ए दिलाय, व्हॅल्यूज दिले त्याची आणि त्याचे ऑल पॉसिबल सबसेट्स लिहायचे. बघा सबसेट्स कसे लिहिणार आपण. पी ए मोठा कर्व ब्रॅकेट, त्याच्यामध्ये पहिला एम्प्टी ब्रॅकेट येणार पॉसिबिलिटीमध्ये, त्यानंतर फर्स्ट ए येणार, सॉरी 1 येणार, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3, त्यानंतर 4, सॉरी 4 नाही ना, 3 आहे ना, नंतर 1 आणि 2, नंतर 2 आणि 3 आणि त्यानंतर 1 आणि 3. ओके, हे पॉसिबल सबसेट आहे. एवढंच होतं, बाकी काय नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर सेकंड बघूया, पुढचा प्रश्न 12वा. कॉपी करून घ्या, नाही तर असंच ठेवतो, पुढे त्याचं खाली लिहूया आपण. 11वा होता, 12वा बघा काय सांगितलं. 12वा मध्ये हे दोन ब्रॅकेट आहेत बघा. पहिला स्क्वेअर ब्रॅकेट आहे, चार गणित आहेत बघा. हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, बरोबर. हा सर्कल ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे, हा सर्कल ब्रॅकेट आहे, बरोबर. सर्कल हे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर हे चिन्ह वापरायचं आहे, लेस देन, ग्रेटर देन आणि खाली इक्वल चिन्ह येणार जेव्हा स्क्वेअर ब्रॅकेट असेल. आणि जेव्हा सर्कल ब्रॅकेट असेल तेव्हा त्याच्या खाली इक्वल चिन्ह नसणार आहे बघा. त्याच्या खाली डॅश आहे ना स्क्वेअर ब्रॅकेटच्या खाली, त्याला इक्वल चिन्ह बोलतो. ओके, बघा पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण काय दिलेत आपल्याला, स्क्वेअर ब्रॅकेट दिलेत. म्हणजे -3 दिलाय, -3 आणि 0 दिलाय. मी इथं लिहिणार का आपण, पहिला x such as x belongs to r रिअल नंबर, r चा रिअल नंबर घेतलाय. ते दोन्ही साईडला हे आहेत, मग हे चिन्ह दोन्ही वापरणार स्क्वेअर ब्रॅकेट साठी, बरोबर. पहिले -3 लिहूया. ते कितपर्यंत जाणार आहे, 0 पर्यंत, 0 पेक्षा लहान, बरोबर. म्हणजे x आहे इथे का -3 पेक्षा मोठे आणि इक्वल टू x आणि 0 पेक्षा काय लहान आणि इक्वल टू. ओके, एवढंच उत्तर येणार. दुसरं बघा, 6 आणि 12 आहे. 6 आणि 12 दोघांना पण कोणतं चिन्ह आहे, स्क्वेअरच आहे. सो इथं पण सेम, x such as x belongs to r, काय ना इथं 6 पेक्षा मोठे आणि 12 पेक्षा लहान, मग 6 हे चिन्ह टाकणार आपण. मोठ्यासाठी हा चिन्ह वापरणार, आता लिहूया आपण तो, हा आणि इक्वल टू, आणि x मध्ये आणि 12 पेक्षा लहान आणि इक्वल टू. ओके, तिसरं बघा, तिसरं काय आहे, 6 आणि 12. पहिला स्क्वेअर आहे, बरोबर. मग स्क्वेअर, पहिला त्या स्क्वेअर साठी कोणतं चिन्ह वापरणार, पहिला इथे लिहून घेऊया आपण, x such as x belongs to r. बघा हा सर्कल आहे आणि हा स्क्वेअर आहे. ओके, तो पहिला सर्कल वाल्यासाठी कोणता यूज करणार, 6 पेक्षा मोठे, 6 पेक्षा, बघा याच्यासाठी हा चिन्ह मोठे. ओके, x
आता इक्वल टू चिन्ह येणार नाही खालती, 12ला येईल. 12ला काय आहे, स्क्वेअर आहे, ह्याच्यासाठी हा चिन्ह येणार. 12 पेक्षा काय येणार, लहान आणि इक्वल. बरोबर. त्यानंतर पुढचा -23 आणि 5. आता पहिला स्क्वेअर आहे, नंतर सर्कल ब्रॅकेट आहे. पहिल्या स्क्वेअर साठी कोणतं चिन्ह वापरणार, पहिला जर स्क्वेअर ब्रॅकेट आहे तर हा चिन्ह वापरणार, आणि सर्कल साठी हा चिन्ह. म्हणजे -23 पेक्षा मोठी, -23 पेक्षा मोठी आणि इक्वल. बरोबर. x आणि 5 पेक्षा लहान, सर्कल आहे पण फक्त लहानचं चिन्ह येणार, इक्वलचा खाली येणार नाही. 5. ओके.